सातारा जिल्ह्यातील मान आणि फलटण भागामध्ये काही रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याची चर्चा एकूणच खूपच चर्चेत आली। कारण या भागामध्ये हे ड्रोन नेमके कोणत्या कारणातून उडवले जातात होते याविषयी पूर्णपणे नागरिकांच्यामध्ये प्रश्नचिन्ह होतं। कारण अनेक जण असं म्हणत होते की हे ड्रोन चोरीच्या उद्देशानं, रेकी करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी उडवले जात असल्याची माहिती जी होती ती एकूणच लोकांच्यामध्ये होती। यामध्ये आता सध्या आपण मान तालुक्यातील गोंदवले परिसरात आहोत। आपण पाहू शकता की हे चौक आहेत, या चौकात देखील काही नागरिकांना हे ड्रोन जे होते ते आकाशामध्ये पाहायला मिळाले। एकूणच या भागाचा नागरिकांच्या मते माहिती घेतली तर हे ड्रोन जे होते ते जवळपास 3 ते 4 ड्रोन एका वेळी उडत असल्यामुळं नेमके हे ड्रोन कोणाचे होते याविषयी पूर्णपणे माहिती ही लोकांना नसल्यानं ही माहिती ज्यावेळेस पोलीस प्रशासनाला मिळाली त्यावेळेस या ड्रोनविषयी पूर्णपणे पोलीस प्रशासनानं बारामती येथील प्रशिक्षण केंद्रातून हे विमानं उडवली जात असल्याची माहिती दिली। मात्र याबाबत अजूनही काही भागामध्ये लोकांमध्ये भीती आहे की नेमके हे ड्रोन कोणत्या कारणातून उडवले गेले आणि याबाबत आता सध्या लोकांमध्ये जरी हे ड्रोन उडवले जात नसले तरी अजूनही हे ड्रोन कशाचे आहेत याविषयी माहितीची उत्सुकता अजूनही लोकांच्यामध्ये आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, मान, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।